14 ते 19 मध्ये एवढे मोर्चे निघाले, नंतर सरकारने आयोग नेमला, आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं. दुर्दैवानं मधल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गांभीर्य नसणारं सरकार होतं, त्यांनी ते आरक्षण घालवलं. परंतु आरक्षण देण्याची भूमिका मान्य फडणवीस साहेबांनीच केलेली होती. म्हणजे मला वाटतं की आजही सुद्धा जे काही पुन्हा एक आयोग गठीत करून पुन्हा त्याचा सॅम्पल सर्वे करण्याबद्दलची कार्यवाही होईल. परंतु आता जेवढ्या जे काही सवलती अन्य समाजाला मिळतात त्या सगळ्या सवलती आपण लागू केलेल्याच आहे. मुख्यमंत्र्यांनी तुमची या समितीवरती वर्णी झाल्यानंतर एवढं मोठं मुंबईत सुरू असणारं आंदोलन तुम्ही मिटवलं होतं. आता देखील तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे की आता आमरण उपोषणाला बसताय, हे देखील तुम्ही जबाबदारी पार पडणार आहात का? त्यांचं उपोषण मागे घेणार आहात? असं की आता त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय तर काही भाष्य करणं चुकीचं आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे आमची भूमिका सरकारची एकदा त्यांच्यासमोर मांडली तर मला खात्री आहे की ते त्याच्याबद्दल ते समाधानी राहतील. म्हणून उपोषणा काही त्याचा मार्ग नाही आहे. त्यांच्या मुंबईच्या आंदोलनानंतर खरं समाजाच्या बद्दल त्यांच्या प्रती असणाऱ्या भावना त्यांनी केलेलं मोठ्या त्याचं नेतृत्व करतायत, त्याचा मी नेहमीच आदर करत आलेलो आहे उपसमितीचा अध्यक्ष म्हणून. मला वाटतं ते आमची भूमिका मान्य करतील. गुन्हे दाखल झालेले आहेत, गुन्हे दाखल जे झालेले आहेत त्यावर सुद्धा त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. अनेक मराठा बांधव जे आहेत त्यांना सरकारी अधिकारी म्हणून बनायचं नाहीये का, त्यांना असे गुन्हे जे असते मागे घेतले पाहिजेत अशीही मागणी त्यांची. नाही, मी त्यांना माझंही सांगणं येतं, साधारण 950 गुन्हे होते दाखल झाले, 961 काहीतरी. आता फक्त काहीतरी 64 गुन्हे फक्त मागे घ्यायचे राहिलेले आहेत, बाकी सगळे घेतलेले. आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे तुम्ही लोकांच्या घरात गेलात, घरात पेटवण्याचा प्रयत्न केला, बरेच. त्यांची भूमिका आहे की त्या थोडेसे ते कलम मवाळ करावे. आता तो काय अधिकार आम्ही त्याच्यावर मी विभागाला तपासून घ्यायला सांगितलंय काय आपल्याला मदत करता येईल. पण मला वाटतं जवळजवळ 95% गुन्हे मागे घेण्यात आलेले. तुम्ही जरांगेला भेटायला झालेला आहात, तुम्ही मुख्यमंत्र्यांना संदर्भात गोष्टी दिलाय का आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काही भूमिका मांडली, चर्चा झाली? नाही, आमची म्हणजे 2 दिवसापूर्वी आमची चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री मोदयांबरोबर. काही म्हणजे आंदोलनाच्या बाबतीत मागण्या काय आहेत काही नाही. आता मी जे बोलते सरकारची भूमिका आहे, शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचं मार्गदर्शन आपण घेतच राहतो. सर, एक शेवटचा राजकीय प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीमधली घुसघुस वाढताना पाहायला मिळते. थेट आता पार्थ पवार आणि छगन भुजबळांना त्यांच्या विभागातले टेंडर कसे द्यायचे. पार्थ पवार विरुद्ध राष्ट्रवादीतले दिग्गज नेते काय कल्पना पक्षात काय झालं माहित नाही आपल्याला. दुसरीकडे साहेब, विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत, मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि भाजप असा सुप्त संघर्ष पाहायला मिळाला होता. त्याच्या जखमा अजून ओल्या आहेत आणि शिवसेनेतनं अनेक जिल्ह्यांमधनं या संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. नाही, आता मला राज्य पातळीवर एक समन्वय समिती स्थापन झालेली आहे. आता याच्यामध्ये जाग्यांचं वाटप वगैरे काय, मला वाटतं ह्या गोष्टी तर दैनंदिन राजकारणामध्ये होतच राहतात, काय फार त्याचं गांभीर्य घ्यायची आवश्यकता नाही. मात्र सातारा सांगलीमध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्याच्या जखमा अजून ओल्या आहेत आणि त्या आपण वाटतं आरक्षणाचा मुद्दा जरा महत्वाचा आहे. नोंदणीबाबतचा जरांगेंचा गैरसमज दूर करणार असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीच्या काळातील 2.5 वर्ष वाया गेली असं देखील विखे पाटलांनी नमूद केलं. इतर समाजाच्या सवलती मराठा समाजाला लागू केल्या, विखे पाटलांनी हे स्पष्ट केलेलं आहे. आज दुपारी विखे पाटलांच्या नेतृत्वामध्ये जे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. जरांगे पाटील यांना सरकारचे सर्व मुद्दे जे आहेत ते समजावून सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल. जरांगे पाटलांनी जो एक निर्धार व्यक्त केलेला आहे की उद्यापासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार, मात्र त्याआधी सरकारचा हा प्रयत्न. आणि विखे पाटील यांच्यासह उदय सामंत, प्रसाद लाड आणि बच्चू कडू हे 4 जण जे आहेत ते जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. मात्र त्याआधी विखे पाटलांनी माध्यमांसोबत साधलेला हा संवाद. जरांगेंची भेट घेऊन सरकारचे निर्णय आपण सांगणार असल्याचं विखे पाटलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे, ते सकारात्मक असल्याचं देखील विखे पाटलांनी स्पष्ट केलं आहे.